नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत सातूचं शरबत। सातूला हाऊस ऑफ पॉवर सुद्धा म्हणतात, कारण यामध्ये हाय प्रोटीन आणि हाय फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं। उन्हाळ्यामध्ये आपल्याला काही खावंसं वाटत नाही, अशा वेळेला तुम्ही सकाळी जर का एक ग्लास हे शरबत घेतलं तर तुमचं पोट पण भरेल आणि भरपूर एनर्जी मिळेल। तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल, भूक सुद्धा लागणार नाही। याचं जे प्रीमिक्स आज आपण बनवणार आहोत हे तुम्ही एकदाच बनवून ठेवलं तर हे 3 महिने खराब होत नाही। तुम्हाला लागतं तेव्हा प्रीमिक्स काढायचं आणि थंड पाणी टाकून शरबत तयार करायचं। फक्त 1 मिनिट सुद्धा नाही लागणार। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे आहेत मी फुटाणे आणि हे घेतले आहे मी 200 ग्रॅम। याची साल मी आधीच काढून घेतली। हे कुठल्याही किराणाच्या दुकानात आपल्याला मिळतील। गॅसवर कढई ठेवून याला थोडंसं भाजून घ्यायचं। तसे तरी भाजलेलेच असतात, पण थोडंसं आणखी भाजून घेतलं म्हणजे हे प्रीमिक्स आपलं जास्त दिवस टिकतं। सातूचं याला आपल्या महाराष्ट्रामध्ये सातूचं पीठ म्हणतात आणि उत्तर भारतामध्ये याला सत्तू म्हणतात। हे चांगले आता गरम झाले आणि छान भाजल्या पण गेले। याला आता दुसऱ्या डिशमध्ये काढून घ्यायचं। त्याच कढईमध्ये टाकते मी 1 टीस्पून बडीशोप, 2 टीस्पून घेतला आहे मी जिरे, अर्धा टीस्पून घेतली आहे काळी मिरी। याला पण खमंग असं भाजून घ्यायचंय। या आहेत 2 काश्मीरी लाल मिरच्या, ह्या पण आता याच्यासोबत भाजून घ्यायच्या। याची देठ काढून टाकायची। त्याची देठ काढून मी त्याचे तुकडे केले म्हणजे मला व्यवस्थित भाजता येईल आणि हे छान खमंग असं भाजून घ्यायचं। याचा आता छान सुगंध पण येतोय, म्हणजे हे भाजून पण झालं आणि याचा कलर पण चेंज झाला, बघू शकाल आपण। याला पण लगेच कढईमधून काढून घ्यायचं, नाहीतर काय होतं कढई गरम असते ना, मग ते जळतं। हे भाजलेलं सर्व साहित्य मी एकत्र केलं। याला थोडंसं थंड होऊ द्यायचं। हे पूर्ण थंड झाल्यानंतर याला टाकते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये। हे आहे अर्धा टीस्पून काळं मीठ आणि हे घेतलं आहे मी अर्धा टीस्पून साधं मीठ। याला आता मिक्सरला लावून याची एकदम बारीक अशी आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। याची एकदम बारीक पावडर तयार करून घेतली। खूप छान सुगंध येतो याचा। आणि इथे जिथे मी शोप वापरली तिथे तुम्हाला जर बडीशोप वापरायची नसेल तर तुम्ही पुदिना वापरा। पुदिना सुद्धा थोडासा भाजून घ्या। शोप सुद्धा गुणांनी थंड असते आणि पुदिना सुद्धा थंड असतो। हे तयार झालेलं प्रीमिक्स तुम्ही 3 महिने फ्रीजच्या बाहेर सुद्धा ठेवू शकता। हे खराब होत नाही, चांगलंच राहतं। हे प्रीमिक्स तुम्ही बॉटलमध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकता। लागतं तेव्हा घ्या आणि बाकीचं परत ठेवून द्या। याला झाकण लावून ठेवून द्यायचं। फक्त याला पाणी तेवढं नाही लागू द्यायचं, बस। हेच प्रीमिक्स वापरून आता सत्तूचं शरबत बनवू। एका ग्लासला 1 चम्मच सत्तूचं पीठ वापरायचं। तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तेवढं तुम्ही पीठ घ्या। हे मी घेतलं 3 चम्मच। यामध्ये थंड पाणी टाकते मी थोडंसं। एका वेळेस पाणी नका टाकू, थोडं थोडं पाणी टाकून याला भिजवायचं, कारण काय होतं नाहीतर मग त्याच्या गिठोळ्या तयार होतात। आधी याला मिक्स करून घ्यायचं। हे चांगलं मिक्स झाल्यानंतर मग आता यात पाणी टाकायचं। याला खूप घट्ट पण करू नका आणि खूप पातळ पण करू नका। याला खूप घट्ट केलं तर ते पिल्या जाणार नाही आणि खूप पातळ केलं तर मग टेस्ट लागणार नाही, त्याच्यामुळे याला मीडियमच ठेवा। ही घेतली आहे मी 1 हिरवी मिरची, थोडासा बारीक कापलेला कांदा, थोडी कोथिंबीर आणि हा अर्धा लिंबू, त्याचा रस याच्यात टाकायचा। मीठ तुम्ही चेक करून घ्यायचं व्यवस्थित आहे का। जर तुम्हाला कमी वाटत असेल तर मग मीठ टाकायचं। हे सगळं व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्या। आणि जर तुमच्याकडे मुलांना कांदा आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता।
मी हे शरबत टेस्ट केलं, मला थोडं यात मीठ कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ टाकते. तयार झालं आपलं सथूचं पौष्टिक असं शरबत. उन्हाळ्यामध्ये जेवण करावंसं वाटत नाही ना, तेव्हा तुम्ही ग्लासभर हे शरबत प्या. अगदी तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल आणि भूकसुद्धा लागणार नाही. ऑफिसला जाताना तुम्ही बॉटलमध्ये भरून घेऊन जाऊ शकता. आणि आता सर्वात शेवटी यात टाकते मी हे आईस क्यूब, छान थंड थंड राहावं म्हणून. ग्लासमध्ये आता हे थंड थंड शरबत सर्व करायचं. आपण पण हे हेल्दी आणि टेस्टी शरबत नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.